आणि विधानसभा निवडणुका झाल्या। महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आणि या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच महायुतीच्या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केलंय। यावेळेस राजकीय नेत्यांनी सार्वजनिक ठिकाणी बोलताना प्रतिमा जपण्याचा सल्ला मोदींनी दिलाय, तर महायुती म्हणून संघटन वाढवण्यावर भर द्यावा असा सल्लाही दिलाय। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमदारांशी झालेल्या सगळ्या भेटीबाबत बातचीतीबाबत आपल्याला माहिती देत आहेत। सागर, कविता, आज सर्व महायुतीच्या आमदारांची पंतप्रधानांबरोबर जवळपास 1.5 तास चर्चा झाली। यामध्ये पंतप्रधानांनी पहिल्यांदा वेगवेगळे स्वतःचे अनुभव कथन केलं। ज्यावेळेस ते स्वतः आमदार झाले आणि त्यानंतरनं थेट मुख्यमंत्री झाले होते, प्रशासकीय कामकाज कशा स्वरूपात करायचं या सर्व संदर्भातले त्यांनी भूमिका मांडली। यात काही महत्त्वाचे 5 जर मुद्दे म्हटले तर एकतर सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट त्यांनी सांगितली की शिस्त ही फार महत्त्वाची आहे आणि या शिस्तीचा पहिला प्रयोग जर आज करायचा असेल तर सर्व आमदारांना सांगितलं की आजच्या ज्या बैठकीत मी जे काही सांगेन ते बाहेर सांगू नका। पण अर्थात जवळपास 230पेक्षा जास्त आमदार या बैठकीला होते आणि त्याच्या बातम्या समोर येणे हे साहजिकच होतं। दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे सर्व आमदारांना कौटुंबिक जो मतदारसंघाबरोबरचा स्नेह आहे तो वाढवण्याचं सांगितलेलं आहे। स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्या, आरोग्याविषयी वेळ द्या आणि लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची जी प्रतिमा आहे ती कायम जपण्याचा प्रयत्न करा असं सांगण्यात आलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सर्वजण महायुतीचे आहात, महाविकास आघाडीला पराभूत करून तुम्ही आलेला आहात। अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये तुम्हाला एकत्रित सर्वांना काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करायचं आहे। याच ध्येयाने तुम्ही काम करा असं सांगण्यात आलेलं आहे। कोणतेही प्रशासकीय संबंध तुमचे बिघडायला नको आहेत, सतत तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याला एक भान हवं आहे आणि तशा स्वरूपाचं काम तुमच्या भविष्यामध्ये दिसायला अपेक्षित आहे असं सांगितले। काही स्वतःचे अनुभव कथन करत असताना त्यांनी काही गुजरातमध्ये आलेले वेगवेगळे अनुभव सांगितलेले आहेत, पंतप्रधान म्हणून काम करत असताना आलेले काही अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत। आणि विशेष म्हणजे या पूर्ण संवादानंतरनं सर्व आमदारांबरोबर म्हणजे महायुतीच्या सर्व आमदारांबरोबर त्यांनी स्नेहभोजन केलं। सगळ्या आमदारांशी कौटुंबिक एक संबंध जिव्हाळा कशा स्वरूपात करायचा याचा आवर्जून सल्ला दिल्याचं दिसून येतं। एकूण जर पाहिलं तर पहिल्यांदा म्हणजे 2014ला महायुती म्हणजे युती जिंकली होती, त्यानंतर 2019ला भलेही सरकार आलं म्हणजे सरकार आलं होतं पण स्थापन झालं नाही महाविकास आघाडी, पण कालांतराने शिंदे बरोबर सरकार आलं आणि आता हे अशा तिन्ही टप्प्यांमध्ये ज्यावेळेस सरकार आले त्यानंतरनं पहिल्यांदा पंतप्रधानांनी तिन्ही पक्षाच्या सर्व नेत्यांना आमदारांना बोलवून अशा स्वरूपाचा संवाद साधलेला आहे। याचा स्पष्ट एक अर्थ असं म्हणावा लागेल की नरेंद्र मोदी यांचं महाराष्ट्राकडे आवर्जून लक्ष आहे। विशेषतः जे लॉंग टर्मचे भाजपाचे राजकीय पुढारी आहेत की ज्यांना भवितव्य आहे अशा दृष्टिकोनातून फळी तयार करण्याचा एक प्रयत्न दिसून येतोय। त्याचवेळी मित्रपक्षांबरोबर सुद्धा सर्व आमदारांबरोबर सुद्धा स्नेह जपणं आणि ते अधिक दृढ होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय। पण या सगळ्या गोष्टीमध्ये पंतप्रधानांना एक मेसेज द्यायचा होता की काय असं म्हटलं जातं की सर्वजण एक भाजपाच्या छत्राखाली आलेले आहेत आणि भाजपाच्या छत्राखाली तुम्ही विजयी झालेले आहात हे कुठेतरी सांगण्याचा अप्रत्यक्षरित्या सुद्धा एक संबंध आहे की काय असंही म्हटलं जातं। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईमध्ये आज त्यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांच्या दरम्यान महायुतीच्या सगळ्या आमदारांना मार्गदर्शनही केलं। एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा या संदर्भात अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या आमदारांशी चर्चा केली।